नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीनं टीपी एक्झामसाठीची पूर्ण प्लॅनिंग बघितली आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सरळ सेवा एक्झाम्समध्ये स्कोर इम्प्रूव्ह कसा करायचा याबद्दल बघितलं होतं. तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. ज्यावेळेस हे व्हिडिओ मी बनवले त्यानंतर बऱ्याचशा मुलांसोबत बोलणं झालं, डिस्कशन झालं. त्यामध्ये असा बऱ्याच जणांचा एक प्रश्न होता की सर, कधी कधी काय होतं की एक्झामला वेळ पुरत नाही किंवा मग पेपर अटेम्प्ट करत असताना सिली मिस्टेक्स होऊन जातात. काय होतं की आम्ही पेपर अटेम्प्ट करतोय, बरेचसे क्वेश्चन असे असतात की ज्या क्वेश्चनचं अगोदर आन्सर बरोबर केलेलं असतं, बट शेवटच्या काही मिनिटांमध्ये किंवा शेवटचे ज्यावेळेस पेपर संपायचा वेळ येतो त्यावेळेस आम्ही ते आन्सर चेंज करून देतो किंवा अशा पद्धतीच्या छोट्या मिस्टेक्स की ज्यामुळे तुमचं सिलेक्शन राहतंय. मग ते 2-3 प्रश्न असतील ते खूप मॅटर करतात, हे सगळ्यांना माहिती आहे. कारण 2-2 3-4 मार्कामुळे कट ऑफ राहून जातो. आणि मग म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत की नक्की पेपर अटेम्प्ट कसा करायचा आणि जो स्कोर आहे तुमचा किंवा टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं, कशा पद्धतीनं पेपर सॉल्व्ह करायचा जेणेकरून तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करता येईल आणि तुम्ही शेवटच्या मिनिटांमध्ये होणाऱ्या चुका देखील टाळा. आता अजून एक प्रश्न बऱ्याच मुलांचा होता की सर, आम्हाला टाइम पुरत नाही. टाइम पुरत नाही म्हणजे काय? एखादा प्रश्न असा होता की ज्या प्रश्नावरती मी खूप सारा वेळ घालवला आणि तो खूप सारा वेळ घालवल्यामुळे खाली असे प्रश्न राहून गेले की जे वन लाईनर होते, इझी क्वेश्चन्स होते आणि घाईघाईमध्ये मग त्यांचे आन्सर्स चुकून गेले. मग एखाद्या प्रश्नावरती जास्त वेळ घालवायचा नसेल आणि जर तुम्हाला अगोदर सगळे सोपे प्रश्न सोडवायचे असतील तर यासाठी एक सोपी पद्धत आहे, जी पद्धत तुम्ही पेपरला जाण्याच्या अगोदर आतापासूनच प्रॅक्टिस करायला स्टार्ट करू शकता. आणि मी नेहमी सांगतो की जोपर्यंत तुमचा पेपर हा एक दिवस होणार आहे 2 तासांसाठी, बट ते 2 तास तुम्हाला पेपरला जाण्याच्या अगोदर खूप जास्त वेळेस अगोदर रेप्लिकेट करायचे आहे. रेप्लिकेट करायचे आहे म्हणजे काय, त्याची खूप जास्त वेळेस प्रॅक्टिस करायची आहे. तर चला तर मग बघूया कशा पद्धतीनं पेपर हा अटेम्प्ट केला पाहिजे की जेणेकरून तुमचा स्कोर आणि तुमचा टाइम हे दोघं गोष्टी मॅनेज होतील. तर पेपर अटेम्प्ट करताना मी नेहमी सजेस्ट करेल की पेपर हा नेहमी 3 राऊंडमध्ये सॉल्व्ह करायचा. 3 राऊंडमध्ये सॉल्व्ह करायचा म्हणजे काय? आपण टेक्निकल विषय बोलूया. तर काय करायचं आहे, जे काही क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत, मग 60 टेक्निकल क्वेश्चन्स असतील किंवा 40 टेक्निकल क्वेश्चन असतील किंवा 75 टेक्निकल क्वेश्चन असतील, जितकेही प्रश्न असतील, काय स्ट्रॅटेजी ठेवायची? 3 राऊंडची स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची. म्हणजे काय? पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत जे प्रश्न बघितल्या बघितल्या तुमचे सॉल्व्ह होतात. जसं की एक्झाम्पल मी देऊन सांगतो. सपोज तुम्हाला स्टॉपिंग साईड डिस्टन्स स्टॉपिंग साईड डिस्टन्स जो आहे, ह्या स्टॉपिंग साईड डिस्टन्सचा रिॲक्शन टाइम किती असतो हे विचारलं आहे. सगळ्यांना माहिती आहे हा टाइम असतो 2.5 सेकंद. आणि हा प्रश्न वाचला आणि त्याचा आन्सर तुम्हाला माहित आहे, ते आन्सर लगेच क्लिक करायचं आणि पुढच्या प्रश्नावरती जायचं. असे जे प्रश्न ज्यांचं उत्तर तुम्हाला वाचल्या वाचल्या ऑप्शन मध्ये माहिती असतं, पाठांतर असतं, तुम्हाला बाकी ऑप्शन रीड करायची सुद्धा गरज पडत नाही, असे प्रश्न राऊंड 1 मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर येतो, हा पूर्ण एक राऊंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर येतो राऊंड 2. आता सर, राऊंड 2 मध्ये काय करायचं आहे? आता पेपर अटेम्प्ट करत असताना काही काही न्यूमेरिकल्स आलेले असतात. आता न्यूमेरिकल्स मध्ये काय होतं, बरेचसे न्यूमेरिकल असे असतात की तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, त्याचं आन्सर देखील तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार आहे. फॉर्म्युला माहित आहे, व्हॅल्यूज पुट केल्या की आन्सर येणार आहे. बट होतं काय, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जनरली जास्त वेळ लागतो. म्हणून तुम्हाला हे राऊंड 2 मध्ये करायचं आहे. बट ज्यावेळेस तुम्ही राऊंड 1 करताय त्यावेळेस तो क्वेश्चन तर रीड केलेला आहे, तर त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवायचा आहे. कोणत्या क्वेश्चन्सला मार्क फॉर रिव्ह्यू करायचा आहे? सगळ्याच क्वेश्चन्सला नाही. जे क्वेश्चन, जे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करता येतं, ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे, बट कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणून वेळ लागणार आहे, अशा क्वेश्चनला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवायचं आणि ते क्वेश्चन्स दुसऱ्या राऊंडमध्ये शांतपणे सॉल्व्ह करायचे. आता यामुळे फायदा काय होणार आहे सगळ्यात मोठा, ते मी तुम्हाला सांगतो. राऊंड 2 मध्ये तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यामुळे, जर सपोज तुम्ही असं नसतं केलं आणि पहिला प्रश्न झाला, दुसरा प्रश्न झाला, तिसरा प्रश्न न्यूमेरिकल आला आणि तुम्हाला ते फॉर्म्युला येत होता आणि म्हणून तुम्ही ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेतलं देखील, सर मग यामुळे काय होईल, तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेतलं आहे, तुम्ही आता तिसऱ्याच प्रश्नावर आहात, अजून तुम्हाला 60 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, पुढचे 57 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत.
मग सर, ज्यावेळेस आम्ही ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असतो ना, त्यावेळेस माइंडमध्ये एक बर्डन असतं की पटकन न्यूमेरिकल सॉल्व्ह झालं पाहिजे. का पटकन झालं पाहिजे? कारण अजून 57 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मग होतं काय, घाईघाईच्या अप्रोचमध्ये, की पुढचे 57 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, तुम्हाला फॉर्म्युलाही येत होता, न्यूमेरिकल सोपं होतं, बट घाई केल्यामुळे ते न्यूमेरिकलचा आन्सर कधी कधी चुकण्याची शक्यता असते. आणि जे आन्सर चुकून बरोबर येतं ते ऑप्शनमध्ये असतं देखील. हे सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेलं असेल. मग झालं काय, आपण तिथे 2 ते 3 मिनिटं वेळ दिला, फॉर्म्युला येत होता आणि तरी देखील आन्सर चुकला. हे का झालं? कारण तुमचे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह करायचे बाकी होते. म्हणून मी तुम्हाला ही राऊंड 1 आणि राऊंड 2 ची कन्सेप्ट सांगितली. राऊंड 1 मध्ये जर तुम्ही ते 3 नंबरचं न्यूमेरिकल स्किप केलं असतं, सपोज त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलं असतं, आणि तुम्ही असे क्वेश्चन्स अगोदर सॉल्व्ह करून घेतले असते की ज्यांचं बघितलं बघितलं आन्सर येतं. आता तुम्ही 60 प्रश्न वाचले देखील आहेत आणि तुम्हाला बघितल्या बघितल्या ज्याचं आन्सर येतं ते क्वेश्चन सॉल्व्ह देखील केले आहेत. सपोज तुमचे 60 पैकी 40 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, आणि हे 60 पैकी 40 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या न्यूमेरिकल वरती येतात, त्यावेळेस माइंडमध्ये एक कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो की ओके, माझे आता 40 प्रश्न झालेले आहेत, उरलेले आहेत फक्त 20 प्रश्न. त्यात पण काही न्यूमेरिकल्स आहेत ज्यांचे फॉर्म्युले मला येतात. मग त्यावेळेस काय होतं, आपण शांतपणे ते न्यूमेरिकल, कारण आपल्याला माहिती असतं 40 प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत, आपण शांतपणे त्या न्यूमेरिकल वरती फोकस करतो आणि स्टेप बाय स्टेप ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो आणि त्याचा आन्सर देखील करेक्ट येतं. आणि सेकंड राऊंड मध्ये मग कोणते क्वेश्चन करायचे? जे मार्क फॉर रिव्ह्यू साठी करून ठेवले होते राऊंड 1 मध्ये, न्यूमेरिकल्स ज्यांचे फॉर्म्युलेस तुम्हाला येत होते. हे न्यूमेरिकल सॉल्व्ह झाल्यानंतर येतो राऊंड 3. राऊंड 3 मध्ये काय करायचंय? राऊंड 3 मध्ये असे प्रश्न असतील बघा, ज्यावेळेस तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये क्वेश्चन केले त्यांना ग्रीन मार्क येईल. मार्क फॉर रिव्ह्यू वाले, पर्पल वाले, ते सेकंड राऊंड मध्ये सॉल्व्ह केले ते देखील ग्रीन मार्क होतील. त्यानंतर थर्ड राऊंड मध्ये उरतात फक्त रेड मार्क वाले क्वेश्चन. असे क्वेश्चन्स ज्याचं ना तुम्हाला फॉर्म्युला येत होता, ना ज्याचं तुम्हाला आन्सर माहिती होतं, किंवा ज्या क्वेश्चन्स मध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. आता या गोष्टीमुळे काय होणार आहे, जे तुम्ही लास्ट मोमेंटला आन्सर चेंज करून येता ना, ते तुम्हाला माहिती असेल की पहिल्या राऊंड मध्ये मी असे प्रश्न केलेले आहेत ज्यांचं आन्सर मला ऑलरेडी माहिती होतं, त्यामुळे ते तुम्ही परत चेकही करणार नाही आणि त्यामुळे त्यांचा आन्सरही चेंज करणार नाही. न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह केले त्यामुळे ते चेंज करणार नाही. हा, तिसऱ्या राऊंड मध्ये कन्फ्युजिंग क्वेश्चन आणि कधीही न वाचलेले प्रश्न उरणार आहेत. इथे येतात दोन गोष्टी. एक, जर परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसेल, जर परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्याच क्वेश्चनचे आन्सर एक अंदाज लावून व्यवस्थितपणे त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे क्वेश्चनशी रिलेटेड कोणतं ऑप्शन बरोबर वाटतंय त्यानुसार टिक करून यायचंय. आणि जर परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असेल तर चुकूनही वाटेल तसे तुक्के मारून यायचं नाहीये. का? कारण होतं काय की जर तुमचे खूप सारे प्रश्न उरले, सपोज रेड मार्क वाले प्रश्न तुम्हाला जास्त दिसत आहे किंवा तुमचे बरेचसे प्रश्न उरलेले आहेत, याचा अर्थ काय होतो, जर तुम्ही 2-3 महिने अगोदर व्यवस्थित प्रिपरेशन केलेलं असेल, चांगले सोर्सेस यूज केलेले असतील, सगळे एमसीक्यूज प्रॅक्टिस केलेले असतील, टेस्ट सिरीज सुद्धा दिलेली असेल, तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स जर असेल की जेवढं एक्झामसाठी रिक्वायर्ड होतं आणि जेवढा अभ्यास मी केलेला आहे तेवढे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेले आहेत, हा आता एक्स्ट्राचे क्वेश्चन्स मला येत नाहीये. पण आपली एक भीती असते की जर एखाद्या दुसऱ्याने पेपर जास्त अटेम्प्ट केला आणि त्याला जास्त मार्क पडले तर माझा अटेम्प्ट तर कमी होणार नाही ना, माझ्या कमी अटेम्प्टमुळे माझा कमी स्कोर येणार नाही ना, आणि म्हणून मग आपण काय करतो, वाटेल ते मार्क करून येतो आणि निगेटिव्ह मार्क आपले वाढतात. याचा एक्सपिरियन्स गेल्या WCDच्या एक्झाम मध्ये सगळ्यांनी घेतला असेल. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्ही देखील तोच अभ्यास करता आहात, तुमच्या देखील नोट्स अशाच आहेत ज्या बाकी मुलांकडे आहेत, तुमचे सोर्सेस जर तेच आहेत जे बाकी मुलांकडे आहेत, तुम्ही तीच टेस्ट दिलेली आहे जी बाकी मुलांनी दिलेली आहे. मग जे क्वेश्चन्स तुम्हाला जमत नाहीये, जे क्वेश्चन्स तुम्हाला जमत नाहीये, रेअरली चान्सेस असतील की ते बाकी मुलांना जमतील. त्यामुळे जास्त काय व्हायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही आणि वाटेल ते सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचे नाहीत. याचा एक्सपिरियन्स WCDच्या एक्झामला सगळ्यांना आलेला आहे. WCDच्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग होती, पेपर थोडा कन्सेप्च्युअल आला होता आणि या कन्सेप्च्युअल पेपरमुळे त्याचा कट ऑफ PWD जेईच्या पेपरपेक्षा थोडा कमीच लागला. का? कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग मध्ये काय झालं, मुलांनी खूप सारे तुक्के मारल्यामुळे निगेटिव्ह मार्क्स घेऊन आले. जर त्यांनी ते निगेटिव्ह, बरेचसे असे मुलं आहेत त्यांना जर निगेटिव्ह मार्क्स नसते आले तर कदाचित आज त्यांचं सिलेक्शन झालं देखील असतं. बट त्या निगेटिव्ह मार्किंगमुळे त्यांचा स्कोर कमी झाला आणि त्यांचं सिलेक्शन होण्यापासून दुरावलं. म्हणून लक्षात घ्यायचंय, तिसऱ्या राऊंडमध्ये घाई करायची नाही. निगेटिव्ह मार्किंग असेल तर ज्याबाबत तुम्ही फर्म आहात
त्याचंच अँसर तुम्हाला द्यायचं आहे. ज्याबाबत तुम्ही फर्म नाहीये त्याचा चान्स घ्यायचा नाही, कारण तो क्वेश्चन तुम्हाला आलेला नाही, तर रेअर चान्सेस असतात की तो बाकीच्या मुलांना पण सॉल्व्ह करता येईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला समराईज करूया. एक्झाम मध्ये पेपर अटेम्प्ट करत असताना तुम्हाला 3 राऊंडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन्स करायचे आहेत ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला रीड केल्या केल्या देता येतं. दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे न्यूमरिकल्स किंवा मोठे प्रश्न करायचे आहेत ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, बट ते टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स आहेत. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन करायचे आहेत जे क्वेश्चन करण्यासाठी तुम्हाला थोडासा विचार करावा लागणार आहेत किंवा जे क्वेश्चन्स तुम्ही कधीच रीड केलेले नाही. अशा पद्धतीची प्रॅक्टिस ही तुम्हाला आजपासूनच चालू करायची. असं नाही की ही प्रॅक्टिस मी एक्झामला जाऊन करेल आणि एका दिवसामध्ये तुम्हाला हे जमेल. हे तुम्हाला आजपासून चालू करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे. मग तेच परत की एमसीक्यूची प्रॅक्टिस करत असताना सपोज तुमच्या आता टीपीएच्या एक्झामला 40 क्वेश्चन आहेत, तुम्ही टेक्निकलचे 40 प्रश्न सोडवणार आहात, त्यासाठी 48 मिनिटांचा वेळ आहे. कोणतेही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा, बट लक्षात घ्या की 48 मिनिटांचं स्टॉपवॉच लावा आणि त्या 48 मिनिटांमध्ये 40 प्रश्न सॉल्व्ह करा. आत्ताच बघा की 48 मिनिटात माझे 40 प्रश्न सॉल्व्ह होत आहे का. जर 30च होत आहे तर मला स्पीड इम्प्रूव्ह करावा लागेल. आणि मी सांगितलेली जी स्ट्रॅटेजी आहे आज, ती स्ट्रॅटेजी आत्ताच अप्लाय करून बघा, जेणेकरून परीक्षेच्या वेळी ऐन वेळेवरती तुमची धावपळ होणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल, स्ट्रॅटेजी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्हाला मदत होईल. ज्या गोष्टीबाबत तुमचं कन्फ्युजन असेल त्याबाबत मी नक्कीच व्हिडिओ बनेल. आणि ही स्ट्रॅटेजी जर आवडली असेल तर ज्यांना जे विद्यार्थी प्रिपेअर करतायत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.